तो प्रवास आठवायचा आपल्याला, ज्यावेळी आपला जन्म झाला, ज्या दिवशी आपण नुकताच जन्म घेतला आणि आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचा उत्साह निर्माण झाला. आठवा तो क्षण ज्या दिवशी तुमचा जन्म झाला आणि तुमच्या आईवडिलांनी अख्ख्या गावामध्ये पाहुण्या रावळ्यामध्ये सगळ्यांना सांगितलं की मला मुलगी झाली, मला मुलगा झाला. त्या क्षणाला त्या आई बापाच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद होता, जगातला सगळ्यात मोठा आनंद तुमचा जन्म झाला त्या दिवशी झाला. आज लहानपणापासून आतापर्यंत आपण मोठे होईपर्यंत जीवनाचा अखंड प्रवास तिने आपल्या डोळ्यासमोरून घालवला. लहान लहान होते तुम्ही, येवलेशे हात तुमचे आई वडिलांना लागतात. प्रचंड मोठ्या उत्साहानं ते तुमचे लाड त्यांनी पुरवलेत. आज तो क्षण आठवा, जसे तुम्ही मोठे होत होता आणि घरची परिस्थिती नसताना सुद्धा तुम्हाला त्यांनी लहानाचं मोठं केलं. अंगणवाडीमध्ये तुम्ही जायला लागला आणि घरात परिस्थिती नसताना सुद्धा त्याने तुमच्या स्वप्नांसाठी एक निर्णय घेतला, माझ्या मुलाला शिकवायचं, माझ्या मुलीला शिकवायचं, खूप मोठं करायचं आणि त्याला त्याच्या पायावरती उभं करायचं. खूप काबाड कष्ट केले आई वडिलांनी, लहानाचं मोठं केलं, सगळे लाड पुरवले आणि तुम्हाला शाळेमध्ये घातलं. तो क्षण आठवा भावानो, ज्यावेळी शाळेची सहल निघाली होती आणि तुम्ही बाबांकडे, तुमच्या आईकडे हट्ट केला, बाबा मला सहलीला जायचंय, आई मला सहलीला जायचंय. घरात परिस्थिती नव्हती, बापानं हात उसने कोणाकडे तरी पैसे घेतलेत आणि म्हटला माझ्या मुलाला सहलीला जायचंय रे, माझ्या मुलीला सहलीला जायचंय. पैसे नव्हते बापाकडे, परिस्थिती खूप गरीब होती आणि कोणाकडे पैसे हात उसने मागितले आणि म्हटला माझ्या मुलाला सहलीला पाठवायचंय, शाळेतली इतर मुले सुद्धा जातील, माझं मूल घरी जर राहिलं तर मला ते बरं वाटणार नाही, सहलीला जायचंय त्याला, त्याचा हट्ट आहे आणि त्याचा हट्ट मला पुरवायचा आहे. थोडे हात उसने पैसे देतो काय रे, एक 8-10 दिवसामध्ये तुला मी परत देतो, असं म्हणून बापांना कोणापाशी तरी हात पसरले आणि पैसे घेतले आणि तुम्हाला सहलीला पाठवलं. त्या मुलाला विचारा, ज्या मुलाचे आई वडील नाहीत, त्याची अवस्था काय झाली असेल आणि त्याच्या मनाची व्यथा काय झाली असेल. तो मुलगा, ती मुलगी ज्यावेळी इतर मुलं सहलीला जात होती त्यावेळी त्याच्या मनाची अवस्था जाणार, आज माझे बाबा असते, माझी आई असती तर मी सुद्धा आज सहलीला गेलो असतो. त्या मुलाची अवस्था जाणार, आज जर माझे बाबा असते तर मला आज नाही म्हटले नसते, कुठून तरी काही जरी करून
पैशाची जुळवाजुळव केली असती आणि मला सहलीला पाठवलं असतं, पण दुर्दैव माझे आई वडील, तो मुलगा म्हणत असेल, माझी ती मुलगी म्हणत असेल, माझे आई वडील देवाने माझ्यापासून हिरावले. देवा, मी असं काय गुन्हा केला होता, मी असं काय पाप केलं होतं की माझ्या डोक्यावरून माझ्या वडिलांचा आणि माझ्या आईचा हात तू काढून घेतलास. देवा, तू माझे आई वडील देतो काय रे परत माझ्यासाठी? म्हणून ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी आपल्या आई वडिलांचा आदर करा. ती परिस्थिती आठवा जेव्हा तुम्ही अकॅडमी मध्ये प्रवेश घेतलात आणि अकॅडमीत प्रवेश घेण्या अगोदर तुमच्या मनामध्ये एक स्वप्न होतं की मला पोलीस व्हायचं आहे, मला माझ्या आई वडिलांचा आधार बनायचा आहे. आणि हे स्वप्न घेऊन ज्यावेळी तुम्ही तुमच्या आईकडे बोललात, तुमच्या वडिलांच्याकडे बोललात की मला अकॅडमी जॉईन करायची आहे, माझं कॉलेज आज संपलं आहे आणि मला माझ्या पायावरती उभं राहायचं आहे, तुमचे आई वडील आलेत अकॅडमी मध्ये प्रवेश घेण्यासाठी. तुमचा बापाची परिस्थिती नव्हती तरी सुद्धा त्यानं मुलाच्या हट्टापायी मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अकॅडमी मध्ये आला. वडिलांच्या पाया पडला, सर माझ्या मुलाला भरती व्हायचं आहे, माझ्या मुलीला भरती व्हायचं आहे, तिच्या पायावरती त्याला उभं करायचं आहे आणि काही करा पण माझ्या मुलाचं ऍडमिशन करा, माझ्या मुलीचं ऍडमिशन करा. ऍडमिशन घेतलं आणि अकॅडमीला तुमची सुरुवात झाली. महिन्याभरानंतर बापाने थोडेसेच पैसे भरले होते, सरांनी ऍडजस्ट करून तुम्हाला ऍडमिशन दिलं होतं. बापाने थोडे पैसे भरले होते आणि महिना झाला सरांचा फोन आला की बाबा ज्यांची फी राहिली असेल त्यांनी भरून घ्या. तुम्ही वडिलांना फोन केलात, बाबा सरांचे पैसे द्यायचे आहेत, कधी पाठवताय? किंवा महिना झाला आणि तुमचे मेसचे पैसे संपलेत, मेसला भरण्यासाठी पैसे नाहीत. आणि बापाला तुम्ही हाक मारली, बाबा मेसचे पैसे द्यायचे आहेत, काही करा आणि पैसे पाठवा. बापानं इकडे तिकडे पळापळ केली आणि इमॅजिन करा, बाप आपला कुणापाशी तरी हात पसरतोय आपल्या मुलासाठी. माझ्या मुलाला पैसे नाहीत रे, माझ्या मुलीला आज जर का पैसे नाही मिळालं तर त्याला जेवायला मिळणार नाही संध्याकाळचं, किंवा त्याला पुढे शिकायचं आहे, त्याचं शिक्षण थांबू नये, एक 8 दिवसासाठी काहीतरी कर आणि एक हात उसने थोडे पैसे दे. पैसे घेतलं बापानं आणि तुम्हाला पाठवलं. तुमचा पुढचा महिना सुद्धा त्यामध्ये भागून जाईल. आला अकॅडमी मध्ये, बाप पैसे घेऊन, सर पैसे घ्या, राहिलेले पैसे थोडे ऍडजस्ट करा, नंतर देतो. गया केली आणि तो महिना सुद्धा निभावून नेला. दिवस रात्र बाप मर शेतामध्ये मरत आहे, आई काबाड कष्ट करते आणि तुमच्यासाठी पैसे पाठवतात. भावानो, बापाला दिलेला, बापाचा झालेला अपमान
बापाने पसरलेल्या परिस्थितीमुळे कोणापुढे ते हात आपल्याला बंद करायचे आहेत आणि त्यासाठी आपण इथं आलो. तो क्षण आठवा ज्या दिवशी तुम्ही अकॅडमीला सुरुवात केली. दिवस रात्र काबाड कष्ट केले बापाने आणि तुम्ही इथं दिवस रात्र अभ्यास करता. मित्र पाहिले नाहीत, मैत्रीण पाहिली नाही, फक्त अभ्यास आणि ग्राउंड. आणि अचानक जाहिरात पडली पोलीस भरतीची. जाहिरात पडली आणि फॉर्म भरायला सुरुवात झाली. फॉर्म भरायला सुद्धा पैसे घेतलेत. फॉर्म भरला, आवडत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आपला फॉर्म भरला आणि जशी परीक्षेची वेळ जवळ येईल तसा तुमचा परीक्षेवरचा तोल थोडासा डळमळू लागला आणि तुम्ही वाम मार्गावरती जायला लागलाय. अभ्यास सोडून नको ते आपण व्यभिचार या ठिकाणी करत आहे. बाप तिकडे राबतो आणि आपण इथं मजा मस्ती करतो. जसं कॉलेज लाईफ जगल्यासारखं आपण जगतो, दंगा करतो, मस्ती करतो आणि ज्या कारणासाठी आलोय ते कारण आपण विसरून जातो. स्वतःच्या मनाला एकदा विचारा, ज्या कारणासाठी मी इथं आलोय त्या कारणाशी मी प्रामाणिक आहे का? ज्या दिवशी समजेल त्याच दिवशी तडक दिवशी कामाला लागा आणि अभ्यासाला सुरुवात करा. असा प्रचंड अभ्यास करा, येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं नाव पेपरमध्ये झळकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आई बापाची मान उंचावल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस आठवा. पेपर आले जवळ, पोलीस भरती. दिवस रात्र कष्ट करता तुम्ही, ग्राउंड करता सकाळचं लवकर पहाटे उठून. ग्राउंड वरनं आल्यानंतर दिवसभर लेक्चर करता, संध्याकाळी लेक्चर करता आणि संध्याकाळी निवांत झोपून जाता. दिवसामागून दिवस निघून गेले आणि परीक्षेची वेळ जवळ आली. पोलीस भरती जवळ आली. ग्राउंड थोड्याच दिवसामध्ये सुरू होते. हॉल तिकीट पडायला सुरुवात झाली आणि परीक्षेसाठी भरतीसाठी तुम्ही सज्ज आहात. उद्या तुमचा पेपर असेल किंवा उद्या तुमचा ग्राउंड असेल. ग्राउंड साठी सज्ज व्हा. सर्व साहित्य घ्या आपापलं आणि ज्या ठिकाणी भरती आहे, ज्या ठिकाणी फॉर्म आहे त्या ठिकाणी तुम्ही निघाला आहात. जाता जाता गुरुजींचा आशीर्वाद घेतलात, आई वडिलांचा आशीर्वाद घेतलात आणि तुम्ही भरतीसाठी निघालात. भरतीला सज्ज आहात. उद्या तुमचा ग्राउंड आहे. ग्राउंड वरती पोहोचला, ग्राउंड पाहिलं, धावणारी प्रत्येक दिवशी मुलं पाहिली, मुली पाहिल्या. मनामध्ये एकच ऊर्जा आणि एकच स्वप्न, या भरतीमध्ये मी भरती होणार आणि माझ्या आई वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करणार. ग्राउंडच्या दिवशी पहाटे लवकर उठलात आणि ग्राउंड सुरू होतंय. इव्हेंट चालू होतात मुलांचे. 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक. मुलींचा इव्हेंट चालू होतोय 800 मीटर, 100 मीटर, गोळाफेक. ग्राउंड वरती डिटेल पडल्या तुमचा डिटेल इंचार्ज तुम्हाला घेऊन जातोय ग्राउंड वरती. इमॅजिन करा ती अवस्था.
समोर 1600 आहे ग्राउंड, आपल्याला ते आउट ऑफ मारायचं. ग्राउंड वरती पोहोचलात, मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या. मुले 800 साठी सज्ज आणि मुलं 1600 साठी सज्ज. एकच मनामध्ये स्वप्न, अंगावरती वर्दी चढली पाहिजे. प्रचंड जिद्द, मेहनत, आणि तो दिवस येतोय. प्रत्यक्षात तुमच्या नजरेसमोर 1600चं ग्राउंड आहे आणि टाइम तुमचा सुरू होतोय आणि प्रचंड आता सुरुवात होते. इमॅजिन करा 1600 पळताय तुम्ही. इंचार्जनी आदेश दिला, ऑन युअर मार्क सेट गो. प्रचंड वेगाने धावत आहात, 1600 मीटर मारत आहात प्रचंड वेगाने. 800 मुले मारत आहात. जे काही करायचं, जे काही मिळवायचं ते याच ठिकाणी मिळवायचं, या उद्देशानं तुम्ही ग्राउंड वरती उतरला आहात. प्रचंड जोशामध्ये 1600 मीटर मारत आहात, प्रचंड जोशामध्ये 800 मीटर मारत आहात. एक राऊंड कंप्लीट मुलांचा, दुसरा राऊंड कंप्लीट मुलींचा, एक राऊंड कंप्लीट झाला आणि तिसरा राऊंड. अंगामध्ये शरीरामध्ये ताकद नाही तरी सुद्धा शेवटचा राऊंड तुम्ही मारताय. प्रचंड वेग लावताय, प्रचंड वेगाने धावताय. शेवटचे 300 मीटर राहिलेत, शेवटचे 200 मीटर, शेवट 100, शेवट 50 आणि क्रॉस झाला. अशा तऱ्हेने तुमचा एक इव्हेंट पूर्ण झाला. प्रचंड थकला आहात, प्रचंड दमला आहात. श्वासोश्वास घेता येत नाही तरी सुद्धा, उभा राहता येत नाही तरी सुद्धा कसे बसे उभा राहून पुढच्या इव्हेंटसाठी तुम्ही तयार आहात. प्रचंड जोशाच्या आवेगामध्ये दुसरा इव्हेंट चालू होतोय. 100 मीटर. 100 मीटर साठी सज्ज आहात. नजरेमध्ये एकच फक्त 100 मीटर आपल्याला आउट ऑफ मारायचं आहे आणि आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करायचं. दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या, मनामध्ये शिवरायांचं नाव घेतलं, आई वडिलांचा चेहरा समोर आणला, छाती गर्वानं फुलली आणि प्रचंड वेगामध्ये आदेश आला, ऑन युअर मार्क सेट गो. प्रचंड वेग लावत आहात, प्रचंड वेगाने धावत आहात, प्रचंड वेगात धावत आहात. हाय तेवढी सागरी ताकद तुम्ही लावत आहात आणि 100 मीटर क्रॉस. हाताच्या मुठी आवळल्या, 100 मीटर क्रॉस झालं, हाताच्या मुठी सैल झाल्या. एक सुटकेचा श्वास सोडला. टप असणारे 100 मीटर आणि 1600 मीटर, मुलींचे 800 मीटर असणारे इव्हेंट 2 आपले कंप्लीट झाले. राहिला फक्त एक इव्हेंट आणि तो म्हणजे गोळाफेक. गोळाफेक साठी तुम्ही सज्ज आहात. अंगामध्ये ताकद नाही तरी सुद्धा तुम्हाला आता गोळा टाकायचा आहे. शिवरायांचं नाव घ्या. अंगामध्ये प्रचंड 12 हत्तीचा बळ आणा. जेवढी ताकद तुमच्यामध्ये शरीरामध्ये आहे ती सगळी ताकद त्या गोळ्यामध्ये लावा. गोळा मजबूत पकडा आणि त्या फेकून जोरात रेषेच्या पलीकडे गेला पाहिजे अशा जोशामध्ये तुम्ही गोळा टाकतात. गोळा तुमचा आउट ऑफ गेला. इमॅजिन करा सर्व इव्हेंट तुमचे पूर्ण झालेत आणि ग्राउंड नावाचं संकट होतं ते आपलं टळलं. आता फक्त परीक्षेची आस. घरी येत आहात, आपलं सर्व साहित्य घेतलं आणि फक्त आता परीक्षेचा ध्यास. प्रचंड दिवस रात्र मेहनत करत आहात, पहाटे उठत आहात, पहाटेपासून अभ्यासाला सुरुवात केली, अभ्यास करताय. दुपारी जेवलं
की पुन्हा एकदा येऊन अभ्यास करताय, पुन्हा संध्याकाळी फक्त जेवायला उठताय, त्याशिवाय तुम्ही वेळ वाया घालवत नाही. पुन्हा जेवून आल्यानंतर पुन्हा एकदा रात्री 12-1 वाजेपर्यंत बसता, जागत असता. दिवस रात्र मेहनत केलेली आहे आणि परीक्षेची वेळ आता जवळ येते. इमॅजिन करा, मेरिट तुमचं लागलेलं आहे, ग्राउंड मध्ये तुम्ही सर्व काही बसला आहात आणि समोर आहे परीक्षा. जी परीक्षा पास केल्यानंतर आपल्या अंगावरती वर्दी असेल, आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंद असेल. परीक्षा जवळ येते, कुठलाही वेळ वाया न घालवता तुम्ही परीक्षेचा तयारी करत आहात. परीक्षा जवळ आली, हॉल तिकीट पडायला सुरुवात झाली. हॉल तिकीट पडत आहेत, तुमची तारीख आली. मनामध्ये एकच ध्यास, काही केलं तर या परीक्षेमध्ये मला 90+ मार्क काढायचे. किती होऊ दे, काही होऊ दे, 90+ मला मारायचे. प्रचंड मेहनत, परीक्षेची जोरात केलेली तयारी, दिवस रात्र घालवलेला वेळ, ज्या कारणासाठी आपण आलोय ते कारण आता आपलं सक्सेस होणार आहे. परीक्षेची वेळ जवळ आली, हॉल तिकीट तुमचं पडलेलं आहे, परीक्षेसाठी तुम्ही चालला आहात. परीक्षा ज्या केंद्रामध्ये पडली त्या केंद्रामध्ये निघाला आहात. प्रचंड मोठा आत्मविश्वास मनामध्ये, 100% मी या परीक्षेमध्ये 90+ मार्क पाडेन. परीक्षा सुरू होती, परीक्षा केंद्रामध्ये पोहोचलात. ज्या वर्गामध्ये परीक्षा आहे त्या परीक्षेच्या वर्गाच्या आतमध्ये तुम्ही पाऊल ठेवलं, मनामध्ये नमस्कार केला, आई वडिलांना स्मरल्यात आणि आत पाऊल ठेवलं. परीक्षेच्या बेंच मध्ये बसलाय, आजूबाजूला कोणी नाही, भयान शांतता. परीक्षा आता एक अर्धा ते 1 तासामध्ये सुरू होते. मनामध्ये आठवलेला सर्व अभ्यास, केलेली एकाग्रता, थोड्याच वेळात तुमच्या हातामध्ये पेपर आणि आपलं लाईफ चेंज. पेपर वाटायला सुरुवात झाली. 2च मिनिटांमध्ये पेपर सुरू होतोय आणि बेल वाजली. पेपर लिहायला घेतलात, पट 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 एक 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 गोल करत घेतलात. मराठी, इतिहास, गणित, सामान्य ज्ञान, जीएस, करंट अफेअर्स सर्व काही पाहत आहात. पट 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 तुम्हाला जे जे आठवते ते सर्व काही तुम्ही उतरत आहात. प्रत्येक गोल काळजीपूर्वक करत आहात, सर्व गोल करत आहात. राहिलेली गणित तुम्ही सोडवत आहात. आणि पेपर आता थोड्याच वेळात तुमचा संपणार आहे. शेवटचे 15 मिनिटं शिल्लक राहिलेत. पेपरमध्ये तपासा काय राहिलं आहे, काय राहिलं नाही. एकदा नजर फिरवा संपूर्ण पेपरवरती, बघा कुठला गोल आपला राहिलाय का बघा, पूर्ण करून घ्या. 100च्या 100 गोल आपल्याला मारायचे आहेत. 100 गोल केले. शेवटची 2 मिनिटाची बेल झाली, पेपर घेण्याची वेळ झाली आणि बेल झाली. पेपर तुमचा काढून घेतात. पेपर जमा होत आहे. सुटकेचा श्वास सोडला तुम्ही आणि परीक्षा केंद्राच्या तुम्ही आता बाहेर पडत आहात. मनामध्ये एकच चलबिचलता, केलेली उत्तरं बरोबर असतील की नाही, मी ह्या वर्षी वर्दीमध्ये दिसेल की नाही. आणि हे आठवून तुम्ही पुन्हा एकदा अकॅडमीमध्ये येत आहात. सरांना सांगत आहात सगळे प्रश्न, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते सर्व सांगत आहात, डिस्कस करत आहात. आणि
थोड्याच 15 दिवसामध्ये कळलं की 15 दिवसामध्ये तुमचा निकाल लागणार आहे. काय करावं काय नको तुम्हाला सुचत नाही आणि तुम्ही वर्गामध्ये आलात, सरांच्या पाशी आलात. सर, प्रश्न असे आलते, काय होईल, मी यावी भरती होईल की नाही होईल. सरांना तुम्ही प्रश्न विचारत आहात. सरांनी आत्मविश्वासानं सांगितलं, बिंदास राहा, केलेलं कष्ट कधी वाया जाणार नाही, घेतलेली मेहनत तुझी वाया जाणार नाही. तू जर प्रामाणिक प्रयत्न केले असशील तर तू 100% लागणार. हा आत्मविश्वास सरांनी दिला. घरी आलो. पुन्हा संध्याकाळी शांत झोपलो. झोप काही लागना. शेवटचे 2 दिवस राहिलेत निकाल लागायला आणि निकाल लागणार आहे. 2 दिवस चलबिचल, तोही दिवस निघून गेला. शेवटचा दिवस राहिला आणि उद्या तुमचा निकाल आहे. त्या रात्री कोणाला झोप लागली नाही, तुम्ही झोपला नाही त्या रात्री. काय होईल उद्या माहित नाही. जर प्रचंड मेहनतीनं मी जर का प्रामाणिक प्रयत्न केला असतील तर उद्या माझं लिस्टला नाव असेल, नाहीतर पुन्हा एकदा मला वर्षभर या ठिकाणी काढावं लागेल. ही मनाची अवस्था तुम्ही जाणून घेत आहात. बापानं मिळवलेलं सर्व काही आपल्यासाठी वाया घालवलं आणि ते तुम्ही आज पूर्ण करत आहात. इमॅजिन करा, उद्या निकाल. संध्याकाळी झोपी गेलात, पहाटे लवकर उठलात, निकाल दुपारी 12 वाजता आहे. निकालाची टायमिंग जवळ येते तस तसे तुमच्या छातीमध्ये धडधड वाढायला चालू होते. कोणत्या देवापाशी गेला नाहीत, कोणत्या ज्योतिषापाशी गेला नाहीत, कारण आपले ज्योतिष आपले 2च होते, एक आपली आई आणि आपले वडील. मनातलं जाणणारी होती ती आपली आई होती आणि भविष्य जाणणारा आपला बाप होता. हे 2च ज्योतिष आपल्या घरात होते. त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आलो होतो. 11 वाजलेत, 11:30 वाजले. मनाची धडधड वाढली. काय होईल माहित नाही. 12 वाजले आणि निकाल तुमचा जाहीर झाला. निकाल जाहीर होतोय. पटपट एकमेकाची नावं लागलीत, आपल्या मित्राची नावं लागलीत. आपलं अजून कसं नाव लागलं नाही. आपण पूर्ण PDF चालत आहे. शेवट 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 बघत चाललोय. दिसलं नाही नाव. साईडला गेलात. तेवढ्यात तुमचा मित्र धावत आला आणि तुम्हाला सांगितलं, अरे मित्रा, अरे बाय, तुझं नाव लागलं. मित्रा, तुझं नाव लागलं. प्रचंड आनंद मनामध्ये. तुमच्या मैत्रिणीने सांगितलं, अगं तुझं नाव लागलं, तू पोलीस झाली. प्रचंड आनंद मनामध्ये. बापाचं स्वप्न आज पूर्ण झालं. प्रचंड आनंद, उत्साह मनामध्ये. आनंदाच्या भरामध्ये तुम्हाला काही करावं काही सुचत नाही. लगबगीने तुम्ही सरांपाशी जात आहात, धावत धावत. सर माझं नाव लागलं. सर म्हणले, पाहिलं मी. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. सरांनी अभिनंदन केलं. काही करावं कळेना. कधी एकदा आईला फोन करतोय आणि कधी एकदा आपल्या बापाला फोन करतोय, असं झालं होतं. गडबडीनं तुम्ही मित्राचा फोन हाती घेताय. सर, मित्रा, एक फोन करू काय रे गावाकडे. फोन हातामध्ये घेतला. थरथरत्या हातानं. मनाची धडधड थांबली नाही, कारण एवढा आनंद झालाय की अंगामध्ये तुमच्या आता वर्दी आहे.
बापानं पाहिलेलं, आईनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालंय आणि तो आनंद आपल्या आईला, आपल्या वडिलांना तुम्हाला सांगायचा आहे. हातामध्ये फोन घेतला, थरथरत्या बोटाने बटन डायल केली आणि आपल्या बापाला फोन लावला. ज्या दिवशी तुमचा निकाल लागला होता त्या दिवशी बाप तुमचा शेतामध्ये राबत होता. बाप तिकडे शेतामध्ये राबत होता. बापाला माहित नाही तुमच्या भविष्याचं काय चाललंय. फक्त एकच आस लागली होती, ज्या अकॅडमी मध्ये पाठवलंय, ज्या अर्थी पाठवलंय त्या अर्थी माझा मुलगा, माझी मुलगी सक्सेस होणार आणि तिचं स्वप्न पूर्ण होणार. हा आत्मविश्वास तो बाप डोक्यामध्ये ठेवून होता आणि मनामध्ये ठेवून होता आणि आपलं काम करत होता. दिवस रात्र काबाड कष्ट करत होता. त्या बापाला आता कळवायचंय तुम्हाला. लगबगीने फोन लावला. घरामध्ये तुमची लहान बहीण असेल, तुमची लहान भाऊ असेल, हातामध्ये फोन घेऊन बसला होता. फोनची रिंग वाजली. फोन उचलला. बोल रे दादा, बोल रे दीदी. तिकडून आवाज आला आणि तुम्ही इकडून डोळ्यामध्ये अश्रू घेऊन सांगत आहात, अरे छोट्या, अरे दीदी, मी पोलीस झालो रे. तुझा भाऊ पोलीस झाला, तुझी बहीण पोलीस झाली. पटकन जा. आई कुठं आहे? आईला बोलो. बाबा कुठं आहेत? बापाला बोलो. पटकन जा, धावत जा. तो पळतच तसा गेला आपल्या आईपाशी. बाप घरी नव्हता, बाप शेतामध्ये होता. आई भांडी घासत होती घरामध्ये. आईला जाऊन सांगत होता, लहान भाऊ, तुमची लहान बहीण सांगत होती, आई आई धावत ये. दादा काय म्हणतोय बघ, दीदी काय म्हणते बघ. आणि तो मोठ्याने ओरडून सांगत होता, माझा भाऊ, माझी दीदी पोलीस झाली. आईला काही कळेना. आईने फोन घेतला. विचारलं, बोल बाळा, का फोन केलायस, कसा आहेस? आईला माहित नाही. आईला फक्त आपलं लेकरू दिसतं, आपलं बाळ दिसतं. आपलं लेकरू कसं आहे, इतक्या लांब आपलं लेकरू शिकायला गेलंय, ते कसं आहे पहिल्यांदा ती विचारते. तिला माहित नाही तुम्ही पोलीस झाला आहात. ती विचारते, तू कसा आहेस, तू कशी आहे? तुम्ही इकडून सांगत आहात, माझं सोड, अगं मी पोलीस झालो. अगं तुझं लेकरू पोलीस झालं, तुझी लेक आज पोलीस झाली. तिला ऐकू जाईना. ती पुन्हा एकदा विचारली, काय झाले म्हणलीस? तुम्ही इकडे ओरडून सांगत आहात, रडत रडत सांगत आहात, आई मी पोलीस झालो, तुझं लेकरू पोलीस झालं ग. आईला काय करावं सुचना. आईच्या डोळ्यातून टच दिशी अश्रू बाहेर आले. आनंदाच्या भरामध्ये तिला काय करावं सुचना. ती धावत शेताकडे गेली, फोन ठेवला आणि तुमच्या बापाला आता जाऊन सांगत आहे तुमचा आनंद. अहो ऐकलत का? बापा तुमचा कष्ट करत होता, उसामध्ये रानामध्ये भांगलन करत होता. बापन म्हणाले, काय झालं बोल. आणि तुमची आई सांगते, अहो ऐकलत का, आपलं लेकरू पोलीस झालं, आपली लेक पोलीस झाली, आपला लेक पोलीस झाला. बापाला काय करावं सुचना. बापाच्या डोळ्यातून अश्रू आले. माझ्या लेकाला, माझ्या लेकीला फोन लाव, मला बोलू दे. आणि बापानं घरी आला धावत आणि फोन घेतला. धडधड त्याच्या सुद्धा छातीमध्ये झाली. गडबडीने त्यानं कॉल लावला आणि फोन केला तुम्हाला. फोन उचलला तुम्ही आणि सांगत आहात, बाबा
बाप तिकडून म्हणतोय हॅलो, बोल लेकरा, मी ऐकलं ते खरं आहे का? तुम्ही रडत रडत सांगत आहात, हो बाबा, हो आई, तुमचं लेकरू पोलीस झालं. बाप तुमचा त्या क्षणाला डोळ्यातून गंगा यमुना वाहत होता. त्याला काही करावं सुचत नव्हतं. दिवस रात्र एक त्याने केलं होतं या गोष्टीसाठी. ते आज स्वप्न त्याचं पूर्ण झालं. त्याने ठेवलेला विश्वास तुमच्यावरती तो आज सार्थकी झाला. तुम्ही आज पोलीस झालात. काही करावं सुचना त्याला. आणि फोन ठेवला आणि प्रत्येकाला गावामध्ये सांगत सुटला, अरे ऐकलत का, बघा माझा मुलगा पोलीस झाला, माझी मुलगी पोलीस झाली, माझ्या वाघानं आज करून दाखवलं, माझ्या वाघिणीनं आज करून दाखवलं. तुम्ही सर्वजण तिला नावं ठेवत होते, तुम्ही सर्वजण माझ्या लेकाला नावं ठेवत होते, बघा आज त्या मुलानं करून दाखवलं. तुझा मुलगा असाच आहे, तुझा मुलगा तसाच आहे. या हेल्वेनं अनेकांनी मला नावं ठेवली होती आणि माझ्या लेकानं आज माझं नाव रोशन केलं. बापाला आनंद गगनात मावत नव्हता. तो प्रचंड प्रत्येकाला सांगत सुटला होता, माझा लेक पोलीस झाला, माझी लेक पोलीस झाली. अरे ऐकलत का, गडबडीनं दुकानामध्ये गेला, 10-20 रुपयाची साखर आणली, पेढे आणले आणि अखंड गावामध्ये प्रत्येकाला दिसेल त्याला वाटत सुटला आणि सांगत होता, माझा मुलगा पोलीस झाला रे, माझी मुलगी पोलीस झाली. काय आनंद त्या बापाच्या डोळ्यामध्ये. आईला काय करावं सुचना. आईने घरामध्ये गोडधोड करायला सुरुवात केली. पाहुण्या रावळ्यांना फोन केला, सांगितलं माझा मुलगा पोलीस झाला, माझी मुलगी पोलीस झाली. पाहुणे सुद्धा आश्चर्यचकित झालेत आणि अभिनंदन करत होते. गावामध्ये ज्या लोकांनी तुम्हाला नावं ठेवली होती त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या बापानं आयुष्यभर टोमणे स्वीकारले, आयुष्यभर टोमणे खाले तुमच्यासाठी, त्या बापाचं आज नाव उंच झालं. तो क्षण जवळ येतोय. गावातल्या सरपंचाला समजली बातमी, आपल्या गावातला एक मुलगा पोलीस झाला आणि त्यानं ठरवलं, तुझा मुलगा तुझी मुलगी कधी येणार आहे सांग, गावातून आपण त्याची मिरवणूक काढू आणि त्याचा सत्कार ठेवू. तो दिवस आठवा बाळांनो. तुम्ही गावी येणार आहात असं समजते गावकऱ्यांना. जे गाव आपल्याला नावं ठेवत होतं ते गाव आज आपल्या स्वागतासाठी सज्ज झाले. तो दिवस आठवा. तुम्ही गावाकडे सांगत आहात, या दिवशी मी येत आहे आणि तुम्ही गावी निघाला आहात. तो प्रसंग आठवा. घरी येत आहात तुम्ही आणि अखंड गावाच्या वेशीपाशी येऊन तुमच्या स्वागतासाठी तयार झाले. अनेकांच्या हातामध्ये पुष्पहार आहेत. अनेकांनी फटाकड्याची माळ अंतरून ठेवली. ज्या दिवशी तुम्ही गावामध्ये पाऊल ठेवाल त्या दिवशी ते सर्व आनंद तुमच्या अंगा खांद्यावरती गुलाल उधळणार आहेत. गावाच्या वेशीपाशी तुम्ही आलात. प्रचंड ढोल ताशाच्या गजरामध्ये गावकऱ्यांनी तुमचं स्वागत केलं. गावातल्या सरपंचाने गळ्यामध्ये हार टाकला, अभिनंदन केलं. मित्र मैत्रिणींनी अंगा खांद्यावरती गुलाल टाकला आणि तुमच्या आनंदाचा उत्सव साजरा होतोय. गावच्या वेशीपासून तुम्ही गावामध्ये जसे येत आहात तसे गावातील लोक तुम्हाला वळून वळून बघत आहेत. तुमची मिरवणूक, लहान लहान लेकरं तुमच्या आनंदामध्ये नाचत आहेत, तुमचे मित्र मैत्रीण नाचत आहेत, पाहुणे रावळे सगळे गावामध्ये जमा झालेत.
तुमचा आनंदोत्सव साजरा करत आहे, तुमच्या विजयाची मिरवणूक निघत आहे. गावामध्ये तुम्ही येत आहात, ढोल ताशांचा गजर होतोय, अंगा खांद्यावरती गुलाल उधळला जातोय. गावामध्ये तुम्ही प्रवेश करताय. तुमचा बाप आणि तुमची आई घरामध्ये आहे, त्यांना सर्व माहित आहे. फक्त गावकऱ्यांनी सांगितलं तुम्ही घरी थांबा, आम्ही तुमच्या मुलाला वाजत गाजत तुमच्या घरी घेऊन येतो. बाप घरी आहे, पाठीमागा हात टाकून बाप इकडे तिकडे फेऱ्या मारतोय. आई गडबडीने घरातलं जेवण करते, गोडधोड करते. माझा लेक आज येणार, माझा मुलगा आज येणार, माझी लेक आज घरी येणार. बऱ्याच दिवसांनी मी आज त्याला पाहणार आहे. गावामध्ये मिरवणूक चालली, गावामध्ये सर्व गाव मंडळी घेऊन तुम्हाला तुमच्या घरी नाचत आहेत. खांद्यावरती तुम्हाला उचलून घेतलंय, गळ्यामध्ये हार आहे, अंगा खांद्यावरती गुलाल आहे. असंख्य लोक गुलालामध्ये माकले आहेत. तुम्ही घरी येत आहात, घराच्या दरवाजापाशी आलात. बापानं दार उघडलं आणि आई त्याच वेगानं घरातलं हातातलं काम टाकून तुम्हाला पाहण्यासाठी आली, तुमची मिरवणूक पाहण्यासाठी आली. बाप तुमचा यशाची, तुमच्या विजयाची मिरवणूक पाहण्यासाठी बाप दारात आला. बापाच्या डोळ्यातून अश्रू आले. समोर पाहतोय तुम्हाला, तुमच्या गळ्यामध्ये हार, तुमच्या अंगा खांद्यावरती गुलाल. आणि माझा मुलगा, माझी मुलगी ज्या लोकांनी नावं ठेवली होती त्यांच्याच अंगा खांद्यावरती आहे. त्या बापाची अवस्था ऐका. आई तुमची दाराजवळ आली, हातामध्ये औक्षण करण्यासाठी ताट घेऊन आली, उभी आहे दारासमोर. तुम्ही दाराजवळ पोहोचलात, आईला पाहताय, आई तुम्हाला पाहते. आईच्या डोळ्यातून प्रचंड अश्रू, तुमच्याही डोळ्यातून प्रचंड अश्रू. औक्षण करते, तुम्हाला टिळा लावते विजयाचा, तुमच्या डोक्यावरती अक्षता टाकते, ओवाळते, तुमची दृष्ट काढते. दही भाताचा दृष्ट लागू नये म्हणून तुमच्या अंगा खांद्यावरती ओवाळून टाकत आहे. आणि जसं आरतीचं ताट खाली ठेवतंय तशी प्रचंड वेगामध्ये तुम्हाला मिठी मारते. आणि ती पहिली भेट आठवा, मोकळे व्हा, पूर्णपणे रडून घ्या. आपल्या आईला आपण भेटलोय, प्रचंड आनंद. या आनंदाचे अश्रू तुमच्या डोळ्यातून, तुमच्या आईच्या डोळ्यातून वाहत आहेत. बाप बाजूलाच उभा आहे, बापाला अजून भेटलो नाही. आईच्या चरणावर हात गेला आणि आईचा आशीर्वाद घेताय तुम्ही. सर्व अंगातला प्राण निघून गेल्यासारखं झालं, केलेल्या कष्टाचं चीज झालं. आईचा आशीर्वाद घेतला, आईनं पदरानं डोळे पुसलं आणि छातीशी कवटाळून घेतलं लेकराला. निघाला हात बापाकडे. आई, बाप दिसला नाही तुम्हाला. बाबा कुठे गे? बाप एका कोपऱ्यामध्ये उभा आहे. बापाकडे जाताय तुम्ही. बाप तुमच्या भेटीसाठी आतुरलेला आहे आणि बापाकडे निघाला आहात. बापाने तुमच्याकडे वळलं, धावत बापाकडे गेलात, धावत बापाच्या चरणावरशी जाऊन पडलात. बाबा, तुमच्या मुलांना आज करून दावलो. तुम्ही ठेवलेला विश्वास तुमच्या मुलांना सार्थकी लावला, कृतार्थ झालात. बापाचं पांग फेडलं,
आईच्या दुधाची कसर भरून काढली. थरथर त्या हातानं बापानं तुम्हाला उचलून धरलं आणि कडकडून अशी मिठी मारली जी बापानं आयुष्यभर कधी मारली नव्हती. बापाला बिलगून तुम्ही रडत आहात. बापाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहते, प्रचंड अश्रू. शांत व्हा, मोकळं व्हा, पूर्ण रडून मोकळं व्हा. शांत व्हा सगळे. बापाला प्रचंड मिठी मारा. बापाच्या डोळ्यातून अश्रू. बापानं सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर हात फिरवला. लेकरा, आज तू करून दाखवलंस रे. पांग फेडलंस बापाचं, बापाच्या कष्टाचं चीज केलंस आणि मायेनं तुम्हाला जवळ घेतलं. बापानं शांत केलं. गप रेकडा, लेकरा गप. बाप तुम्हाला शांत करतोय, तुम्ही बापाचे डोळे पुसताय. बाबा, काही चुकलं असेल तर माफ करा. बापानं तुमच्या सर्व चुका पोटामध्ये घातल्या आणि गळ्याशी धरून तू बाप सुद्धा रडू लागला. शांत झालात. प्रचंड आनंद, उत्साह. शांत व्हा सगळे, शांत व्हा. आज स्वप्न ते पूर्ण झाले. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथं आलात ते पूर्ण झालं. याचा अभिमान तुम्हाला सर्वांना आहे, तुमच्या आई वडिलांना आहे. शांत व्हा सगळे. ज्या कारणासाठी तुम्ही आपण इथं आला होतो ते कारण पूर्ण झालं. या आत्मविश्वासानं यापुढे आता तुम्ही जगायचं आहे आणि आनंद आणि आनंदाचे अश्रू पाहण्यासाठी आपण इथं आलोय. याची जाणीव मात्र प्रत्येकाला राहू दे. हा आनंद सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि तो आपण प्रत्येक जण साजरा करणार आहे. हातातली वेळ कधीच कुणाला थांबणार नाही. जोपर्यंत आपल्या हातामध्ये वेळ आहे त्या वेळेचा संपूर्ण वापर करा आणि हा दिवस आई वडिलांना आपल्या दाखवा. बापाचे सगळे कष्ट फेडण्याची संधी तुमच्या हातामध्ये आहे आणि ते कारण आपल्याला एक मार्ग दाखवलाय. त्या मार्गावरून फक्त आपल्याला चालायचं आहे. कोणताही वेळ वाया नाही घालवायचा. तो दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि त्या दिवसासाठी आपण या ठिकाणी जमलोय. शांत व्हा सगळे, शांत व्हा बाळांनो, शांत व्हा. ज्या आविर्भावामध्ये आपण आज आहे तो आपला भ्रम आहे. ज्या मौज मजेमध्ये आपण इथं राहतोय, लोकांशी भांडतोय, आपल्या मित्रमैत्रिणींशी भांडतोय, पण आपल्याला हे कळत नाही की आपण आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलोय. ना की कुणाशी भांडण्यासाठी इथं आलोय, ना कुणाशी जास्त मैत्री करण्यासाठी इथं आलोय, ना कोणत्या वाव मार्गाला जाण्यासाठी इथं आपण आलोय. फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांचं स्वप्न आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण इथं आलोय. याची जाणीव मात्र प्रत्येकाला राहू दे. पुन्हा एकदा आपल्या आईवडिलांना स्मरायचं आहे. प्रत्येकानं हात जोडा आणि
आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना एक शब्द द्यायचा आहे. आपण मनोभावे डोळ्यासमोर आपल्या आई वडिलांना घ्या, हात जोडा आणि सांगा, बाबा आई, तुमचं स्वप्न मी पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. काही माझं चुकलं असेल तर माफ करा. ज्या चुका माझ्या झाल्या असतील त्या माफ करा, क्षमा करा. यापुढे माझ्याकडून कोणत्या चुका होणार नाहीत आणि फक्त प्रामाणिकपणे मी कष्ट करेन आणि मी माझ्या पायावरती उभा राहीन आणि तुमच्या म्हातारपणीची मी काठी बनेल. काळजी करू नका बाबा, काळजी करू नकोस आई. हा तुला शब्द देतो, येणाऱ्या भरतीमध्ये पूर्ण ताकदीनिशी मी उतरेन आणि मी यशस्वी होईन. पूर्ण अंतःकरणापासून आपल्या आई वडिलांना सांगा, फक्त आणि फक्त मी प्रामाणिक प्रयत्न करेन, कोणत्याही वाव मार्गाला मी जाणार नाही. जर कधी गेलोच तर लगेच जागा होईन, लगेच तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येईल आणि मी माझ्या प्रामाणिक प्रयत्नाकडे वाटचाल करेन. कोणताही वेळ मी वाया घालवणार नाही. दिलेला वेळ मी फक्त आणि फक्त अभ्यासासाठी आणि प्रामाणिक ग्राउंड करण्यासाठी वापरेन. तुमच्या एका पैशाचा हिशोब मी देईन. तुम्ही माझ्यावरती खर्च केलेला सर्व वेळ मी भरून काढेन. प्रामाणिकपणे आपल्या आईच्या चरणावरती आणि बापाच्या चरणावरती डोकं ठेवा, नतमस्तक व्हा आणि सांगा, होय मी हे करून दाखवेन. येणाऱ्या दिवसामध्ये भरतीमध्ये मी यशस्वी होईन आणि मगच तुम्हाला तोंड दाखवेन. शांत व्हा, शांत व्हा बाळांनो, शांत व्हा सगळे, शांत व्हा. डोळे पुसा, डोळे पुसा. शांत व्हा, शांत व्हा. डोळे पुसा सर्व, एकदम शांत व्हा, शांत व्हा. शांत व्हा सगळे, एकदम शांत. शांत व्हा बाळांनो, शांत व्हा. डोळ्यावरती हात ठेवा, सर्व डोळे पुसा. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. शांत व्हा. मला फक्त आपले त्यासाठी 100% देणं गरजेचं आहे आणि ते 100% तुम्ही देताय यात काही शंका नाही. पण जर आपला वेळ कुठे वाया जात असेल ना तर खरोखर थांबा. जिथं आपला वेळ जातो तिथं थांबा आणि लगेच जागे व्हा आणि सज्ज व्हा, सावध व्हा की बाबा नाही, या मार्गावर आपण जायचं नाही, कारण हा मार्ग पूर्ण घातकी आहे. समजलं? कोणताही मार्ग असू, काही मुलं असतील, काही मुली असतील, जर का अभ्यासामध्ये डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत असतील तर पटकन जागे व्हा आणि लगेच ठरवा की बाबा ह्या मार्गाला आपल्याला जायचं नाही. भले काही झालं तरी मला माझ्या बापाची मान खाली जाऊ द्यायची नाही, मला माझ्या आईची मान खाली जाऊ द्यायची नाही आणि हे कृत्य माझ्या हातनं मी घडणार नाही. समजलं? लगेच तिथनं बाजूला व्हायचं आणि आपल्या मार्गाला लागायचं. अजून सुद्धा कोण गेला असेल ना तर लगेच सावध व्हा, कारण या काय सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे, आपला पूर्ण वेळ वाया जाणार आहे.
आणि आपल्या अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन हलणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण आलोय ना फक्त प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी, तर आपण प्रामाणिक प्रयत्नच करायचे बस. बाकी फालतू गोष्टीकडे अजिबात लक्ष नाही गेलं पाहिजे. समजलं? सगळ्यात आयुष्यातला महत्वाचा वेळ तुम्ही इथं देत आहात आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. तुम्ही काही करा, तुम्ही गेला ना तुमच्या जागेवरती दुसरा तयारी करून सज्ज आहे. काय म्हटलं मी? तुम्ही गेला ना तुमच्या जागेवरती दुसरा सज्ज आहे, अभ्यास करून तयार, रेडी, ग्राउंड वगैरे करून. फक्त तुम्ही त्या जागेवर हल्ले नाही पाहिजे. आपली जागा ही आपल्याला मिळालीच पाहिजे. समजलं? आणि त्याच दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचा आहे बस.